नमस्कार भावा बहिणींनो, तर चला आज आपण उकडलेलं मटण करू. कुकरमध्ये झटपट होणार आहे. त्यासाठी बघा 1 किलो मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतले. बघा कुकरमध्ये तेलातल्या केटलीतली 1 पळी तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा घालून घेऊ. आपण चांगलं ह्याला आधी तळून घेऊ. कोथिंबीर तेलात टाकली की एक मस्त खमंग असा एक वास येतोय बघा. आणि चव तर इतकी भारी लागते. असं करून बघा एकदा. सगळीजण अशाच पद्धतीनं करत असतील, पण थोडीशी पद्धत मागं पुढे असेल कोणाची. आता हळद पावडर टाकली बघा मी ह्याच्यात अर्धा चमचा. आता काय करायचं म्हणजे ह्याच्यात 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूण बी चांगला आपण ह्याला तळून घेऊ. कच्चा पण त्याचा दूर करून घेऊ. म्हणजे चांगला असा खमंग वास सुटेपर्यंत ह्याला तळून घेतलं बघा आल्या लसणाला बी. आता ह्याच्यात मटण घालून घ्यायचं. मस्त असं 1 किलो मटण आणलं आहे बकऱ्याचं. चांगलं स्वच्छ असं 2दा-3दा धुवून सगळं पाणी नितळून काढलं बघा. अशा पद्धतीनं आपण सगळं ह्याच्यात मटण घातलं आहे. आता चांगलं एकदा हलवून घेऊ, मग मीठ घालू. आता हे कुकर कसं थोडा छोटा पडायला लागला आहे, त्यामुळं थोडं ह्याच्यात हलवायला प्रॉब्लेम येते बघा. तर असंच हलवते आणि ह्याच्यात टाकून घेते मीठ. छोटा 1 चमचा भरून मीठ टाका. जास्त मीठ टाकल्यावर आळणी मटण खाऊ वाटत नाही. थोडा कमीच मीठ टाकून घ्यायचं. आता चांगलं आहे बघा असं हलवून घेते. हलवायला येत नाही तर मी काय करते, ह्याला पळी खाली ठेवून कुकरनंच असं खालीवरी करून घेऊ. आता कुकरनंच बघा असं करते मी. खालीवरी होतं ही चांगलं. आता ह्याच्यात काय करायचं, गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. मटण कधी बी शिजवा, काही शिजवलं ना तर ह्याच्यात काय करायचं, गरम पाणी टाकायचं. म्हणजे चव बी चांगली येते आणि तर्री बी येते. तर ह्याच्यात बघा आता आणि थोडी कोथिंबीर घातली. कोथिंबीर जास्त घालायची, मस्त चव येते बघा. आता 1.5 ते 2 गिलास पाणी छोट्या गिलासानं एवढं घालून घेते. जास्त पाणी घातलं तर कुकरच्या शिट्टीमधनं बाहेर पडतंय. तर थोडं पाणी कमी घातले. आता 2 ते 3 शिट्ट्यामध्येच चांगलं मटण शिजून निघतं बघा. 3 शिट्ट्या घेतल्या, मटण आपलं तयार झालं आहे उकडलेलं. ह्याला तुम्ही उबला हुआ मटण म्हणा, उकड म्हणा, जी म्हणता ती म्हणा, पण अशा पद्धतीनं मटण रस्सा बनवायला असं केलं का नाही उकडून, मटण रस्स्याची चवच भारी येते बघा. करून बघा. आवडला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवून सबस्क्राईब करा. धन्यवाद.